श्री स्वामी समर्थ. बाळा, पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील. होय, तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, चिंता सर्व काही वाऱ्याच्या वेगाने पळून जातील. म्हणून बाळा, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ, मग तू चमत्कार पाहशील. बाळा, कदाचित काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नसतील, पण काळजी करू नकोस, कारण लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. या आठवड्यात तुला काही चमत्कार दिसतील, पण हे चमत्कार तुझं आयुष्य बदलून टाकतील. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐकण्यासाठी सज्ज राहा. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मी सदैव तुझ्या टाचखाली असणार आहे. त्यामुळे बाळा, तू कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. बाळा, आयुष्यामध्ये कधीही चुकीच्या गोष्टीमागे धावू नकोस, कारण लवकरच मी तुला आशीर्वाद देणार आहे. तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि श्री स्वामी समर्थ टाईप कर. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही, आणि माफ करण्यासाठी दुसरी शिक्षा नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यामध्ये पडलेली प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कर. मार्ग सापडेल नाही सापडेल, आहे त्या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी अशक्य आहे ते म्हणजे योग्य कर्म. तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा. स्वामी साथ द्यायला तयार आहेतच ना. कारण सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे, तुला हरू देणार नाही. या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही. बाळा, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी. मी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असेल. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा.